तर शेतकरी मित्र सध्या वातावरणात परत बदल होण्याची शक्यता आहे. कारण जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये परत पावसाची शक्यता आहे. परंतु सध्या तरी शेतकरी मित्र 28 जानेवारीपर्यंत वातावरण हे कोरडे राहणार आहे. वातावरण ढगाळ राहील. परंतु परत 28 तारखेपासून 28 ते 29 तारखेपासून परत पावसाची शक्यता आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र आपण सांगितला होता 24 आणि 26 तारखेला पाऊस पडणार काही जिल्ह्यामध्ये. परंतु त्यात परत बदल झाला आहे. तर परत 28 तारखेला विदर्भ साईडला पावसाची शक्यता आहे आणि इतर ठिकाणी सध्या तरी पावसाचे वातावरण हे काही नाही. परंतु 28, 29, 30 या तारखांना परत पावसाची शक्यता आहे. 28, 29, 30 या तारखांना विदर्भ साईडला सध्या तरी. आणि तो पण सध्या नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 आणि 29 तारखेला नागपूर, अमरावती तसेच जळगाव या भागामध्ये, खंडवा या भागामध्ये नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि शेतकरी मित्र आपले काही शेतातील कामे असतील ते सध्या तरी 28 आणि 29 तारखेच्या आतच करून घ्या. कारण परत वातावरणात बदल झाला आहे. एक परत लो प्रेशर तयार झाला आहे बंगाल उपसागरामध्ये आणि त्या प्रभावामुळे महाराष्ट्रात परत पावसाची शक्यता आहे. सध्या तरी तो विदर्भ साईडला पाऊस आणि खानदेश साईडला पावसाची शक्यता आहे. आणि शेतकरी मित्र इतर जिल्ह्यात वातावरण हे अंशतः ढगाळ राहणार आहे आणि थंडीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आणि शेतकरी मित्र सध्या वातावरण हे अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यामध्ये थोडंफार ढगाळ राहील आणि काही जिल्ह्यामध्ये वातावरण हे कमी ढगाळ राहणार आहे. सध्या तरी 17 तारखेपासून 17 ते 18 तारखे 19 तारखेपर्यंत अंशतः वातावरण ढगाळ राहील. परंतु परत 20 तारखेला आणखीन वातावरण थोडंफार जास्त ढगाळ राहणार आहे. ते बीड, संभाजीनगर, अकोला, अहिल्यानगर, सातारा या भागामध्ये 20 तारखेला जास्त वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच हे वातावरण 21 तारखेला देखील संभाजीनगर, लातूर, बार्शी, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, सांगली या भागामध्ये जास्त वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आणि परत 23 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. आणि 24 तारखेपासून थोडे अंशतः वातावरण कमी ढगाळ राहणार आहे. 24-25ला तरी 25 तारखेला परत आणखीन वातावरण ढगाळ राहणार आहे. म्हणजे सरासरी पाहिलं असता शेतकरी मित्र पूर्ण जानेवारी महिन्यात अंशतः वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आणि 29 तारखेपासून 28 ते 29 तारखेपासून विदर्भ साईडला पावसाची शक्यता आहे. सध्या तरी हे वातावरण 28 तारखेला संभाजीनगर, बीड, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, करमाळा, अहिल्यानगर तसेच लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये वातावरण ढगाळ राहील. आणि अमरावती तसेच नागपूर या भागामध्ये 28 तारखेला पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस मित्र 29 तारखेला देखील विदर्भ साईडलाच पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि परत 30 तारखेला सध्या तरी पावसाची खूप कमी शक्यता आहे. परंतु परत वातावरणात बदल झाल्यास आपणास कळवू की कोणत्या जिल्ह्यांमध्ये 28, 29 आणि 30 तारखेला पावसाची शक्यता आहे. परंतु शेतकरी मित्र परत वातावरणात बदल देखील होऊ शकतो. कारण हा पाऊस काही पावसाळा नाही,